हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक 50%च्या केसचं कोर्टामध्ये नेमकं काय झालं त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। आणि 9 जानेवारीला जी सुनावणी होती तिचं काय झालं ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला आदिवासी विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई-बुक विकत घ्या। तर मित्रांनो, जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक 50% मध्ये जे ज्यांच्याकडे फवारणी कर्मचारी म्हणून सर्टिफिकेट आहे त्यांचं मत आहे की आधी आम्हाला घेतलं जावं आणि नंतर जे मेरिटवाले आहेत त्यांचा विचार व्हावा। आणि जे मेरिटवाले आहेत म्हणजे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांचं मत आहे की आमचं जे मेरिटनुसार यादी लावण्यात यावी आणि त्यामुळंच मग ते हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये केस टाकलेली आहे आणि मग त्या केसमुळं या भरतीला तात्पुरता स्टे आलेला आहे। तर त्याचाच एक अपडेट आहे आणि त्या केसची सुनावणी ही 9 जानेवारी 2025 या तारखेला होती। तर इथे पहा, इन द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद, म्हणजे आपलं जे औरंगाबादचं जे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला। तर तिथे त्यांनी हा जो निर्णय दिलेला आहे त्याचीही माहिती आहे। कधी 9 जानेवारी 2025। पुढे पहा, कोर्ट टाईम इज ओव्हर, म्हणजे पहिल्याच वाक्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की कोर्टाची वेळ संपलेली आहे। जो काही दिवसभराचा वेळ असतो तो कोर्टाची वेळ संपलेली आहे। हेन्स द फॉलोइंग मॅटर्स कुड नॉट बी हर्ड अँड आर ॲडजर्न टू द डेट्स मेन्शन अगेन्स्ट डेम, म्हणजे कोर्टाची वेळ संपल्यामुळे ज्या आता खालील ज्या केसेस आहेत त्या ऐकल्या जाणार नाही, त्यांची सुनावणी होणार नाही आणि मग त्यांना पुढील तारीख देण्यात आलेली आहे। मग आता आणि पुढे काय दिलं आहे, इंटेरिम रिलीफ इफ एनी टू कंटिन्यू टिल देन, म्हणजे ज्यांना कोणाला जे काही आधीचा निर्णय कोर्टाने दिलेला आहे तो कंटिन्यू राहील असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे स्टे आता कंटिन्यू राहणार आहे। मग आता आपली पुढील सुनावणी कधी होणार आहे, तर ही आपली केस आहे पहा की मिस्टर एस दांडे, मिस्टर एस फुलकुंडवार, मिस्टर एस जोशी, मिस्टर SR यादव लोणीकर, आणि ही आपली केस आहे। हे ॲप्लिकेशन नंबर वगैरे दिलेला आहे आणि आता रिट पिटिशनचा वगैरे। तर आता ही सुनावणी कधी होणार आहे तर 24/1/2025 इन अर्जंट कॅटेगरी। हे खूप महत्त्वाचं आहे की 24 जानेवारी 2025ला अर्जंट कॅटेगरी म्हणजे 24 जानेवारी 2025ला सुनावणी होणारच आहे असा त्याचा अर्थ आपण काढू शकतो, कारण त्याने इथं स्पष्ट दिलं आहे इन अर्जंट कॅटेगरी, म्हणजे खूप हे अर्जंट आहे। आणि माझी माननीय कोर्टाला विनंती आहे की तुम्ही पुढील आता तारीख देऊ नका। 24 तारखेला जो काही सोक्षमोक्ष आहे म्हणजे जो काही तुम्हाला निर्णय द्यायचा आहे तो देऊन टाका, कारण खूप विद्यार्थी खोळंबलेले आहेत। खास करून ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना फक्त या म्हणजे कोर्टानं जो स्टे दिलेला आहे तात्पुरता त्यामुळे त्यांना अपॉइंटमेंट देता येत नाही आहे आणि मग त्या विद्यार्थ्यांची काय अवस्था झाली असेल ना, हे कोर्टाने थोडा विचार करावा, सकारात्मक विचार करावा आणि जो काही निर्णय असेल तो त्यांनी द्यावा, कारण दोन्ही बाजूचे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत। जो काही योग्य निर्णय असेल तो कोर्टाने देऊन टाकावा एकदाचा। आणि दुसरं आहे की अमरावती जिल्हा परिषदेने एक पत्र ग्रामविकास विभागाला पाठवलेलं आहे की आमच्याकडे फवारणी कर्मचारी 50% एकही नाही तर आम्हाला भरती करण्याला परवानगी द्यावी। तर ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये अशी कंडिशन आहे ना की आरोग्य सेवक 50% या पदासाठी फवारणी कर्मचारी एकही उपलब्ध नसेल, म्हणजे एकही फवारणी कर्मचाऱ्याने जर अर्ज केलेला नसेल तर तिथल्या जिल्हा परिषदांची भरती करायला शासनाने परवानगी द्यावी। आणि तिथं काही मग या कोर्ट केसचा प्रश्नच नाही, कारण कोर्ट केसचा प्रश्न कुठं आहे तर जिथे हे फवारणी कर्मचारी उपलब्ध आहेत तिथंच। मग ज्या जिल्हा परिषदेमध्ये हे फवारणी कर्मचाऱ्यांनी फॉर्मच भरले नाही किंवा ते उपलब्ध नाही आहेत तिथली तरी भरती व्हावी, म्हणजे त्या जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना तरी कुठेतरी न्याय मिळेल, ते कुठेतरी जॉईन होतील, तो मुद्दा सॉल्व्ह होईल। तर शासनाने आणि कोर्टाने याचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी विनंती करत आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।